ठिकाणी काय आहे तो सावळा श्रीहरी आहे आणि जो तुमच्या माझ्या सुखाच्या उद्धाराचं महाद्वार आहे. कारण लक्षात घ्या, शास्त्र असं सांगतं त्रेतायुगामध्ये भगवान परमात्मा हे यज्ञ केल्यानंतर प्रसन्न व्हायचे. द्वापार युगाचा जर आपण अभ्यास केला तर शास्त्र सांगतं द्वापार युगामध्ये भगवान परमात्मा हे जप केल्यानंतर प्रसन्न व्हायचं. पण भगवान परमात्म्यालाही माहित होतं आणि संतांनाही माहित होतं मृत्यू लोकातील हे मॉडेल आता जरा आळशी. कारण यशोदा माता 4 ला उठायची. नंद राजाची बायको होती तरी किती वाजता उठत होती? 4 वाजता रांगोळी काढायला. सीता माता अयोध्या नगरीची राणी होती तरी 4 वाजता उठत. आणि आताची आमची महाराणी 7 वाजता उठती, 7:15 ब्रॉडकास्टला SMS करती आणि मग तिचा दिवस सुरू होतो. संतांना माहित होतं हे मॉडेल आळशी आहे. पण महिला वर्ग, तुम्हाला एक सोपा प्रश्न आहे. आईला मुलगा खऱ्या अर्थाने एक चांगला आहे आणि दुसरा दारुडा आहे. तर आई दारुड्या मुलाला घराच्या बाहेर काढते का? त्याला स्वतःपासून दूर करते का? त्याला कायमचं बेदखल करते का? आईची माया अशी असते महाराज, लेकरू चांगलं असू द्या नाही तर वांगलं असू द्या, पण खऱ्या अर्थानं आईची माया अशी आहे, आई आपल्या लेकराला मायेच्या पंखाखालीच घेते. एकदा परत वाजवा. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं आईची माया अशी असते. कारण आई नावाचा शब्द जिथे येतो तिथे स्वार्थ नावाचा शब्द राहत नाही. कारण आई हा शब्द नाही तर भाव आहे. आणि त्याचप्रमाणे संत जर तुमचे माझे मायबाप आहे तर मग खऱ्या अर्थानं आपण वांगले असू तरी ते आम्हाला दूर करतील का? म्हणून संतांनी थेट देवाशी मीटिंग केली आणि देवाला सांगितलं, देवा खऱ्या अर्थानं आम्ही भक्ती करतोय म्हणून तुला श्रेष्ठत्व आहे. आणि जर आम्ही तुझं देवपणानी आहे, तुझं देवपणानी बाबांसारखं संतांनी देवाला ठणकावून सांगितलं, देवा आम्ही तुझी भक्ती करतोय म्हणून तुला श्रेष्ठत्व आहे. आणि या मृत्यू लोकात जर आमच्या लेकरांच्या कल्याणासाठी आम्ही गेलोच आहोत तर थोडं आमचंही तुला ऐकावं लागेल. आणि संतांनी देवाशी मीटिंग करून तुमच्या माझ्यासारख्या वांगल्या लेकरांसाठी मध्यम मार्ग, सगळ्यात सोपा मार्ग काढला. कलियुगी उद्धारे हरीच्या. आणि खऱ्या अर्थानं देवाचा स्वभाव कसा आहे? मुखी नाम हाती मोक्ष, आईची साक्ष बहुतांची. मग खऱ्या अर्थानं या देहाला, कारण 84 लक्ष योनीमधून मोक्ष म्हणजे मुक्तीकडे जाणारा महाद्वार जर कोणता असेल तर 84 लक्ष योनीतून मिळालेला हा देह आहे. आणि याच देहा आधारे आम्ही नेमकं करतोय काय महाराज? सुखासाठी बंगला बांधला. मला सांगा, बंगला बांधायला 50 वर्ष गेली.
म्हणून आपला पप्या म्हणणार आहे का आता शेवटची आंघोळ पप्पाला बेडरूम मध्येच घालू. अपने खातिर मरेलो वाह!